आलेली आहे, काय भावना आहेत? एक कार्यकर्ता म्हणून मला माझ्या पक्षाला, माझ्या नेत्यांना धन्यवाद दिले पाहिजेत की एका कार्यकर्त्याला ही संधी मिळाली आहे की याच्यामध्ये पुणेकरांच्या माध्यमातून पुण्याचा एक जो सांस्कृतिक आणि एक हा चेहरा आहे, पुण्याची एक वैभव आहे, पुण्याला मोठा राजकीय एक इतिहास आहे, ऐतिहासिक आणि सामाजिक कामाचा एक वारसा आहे। हे सगळं पाहता या शहराचं वैभव टिकवणं, या शहराचा पुण्यातला भविष्याचा 50-100 वर्षाचा विचार करून काम करणं हा आमच्या सगळ्यांच्या समोरचा विषय आहे। आणि त्यामुळे कार्यकर्ता म्हणून माझ्या पक्ष नेतृत्वाला मी धन्यवाद देईन की आपण या ठिकाणी काम करण्याची संधी आम्हाला दिली आहे आणि जी जबाबदारी दिली आहे त्याला निश्चितपणे न्याय देण्याचं काम करीन। विरोधकांना तोडीस तोड उत्तर देणार का फ्लेक्सला वगैरे? तो विषय आमच्या दृष्टीनं गौण आहे। आम्ही विकास पाहतो, लोकांना अपेक्षित हे काम पाहतो, त्यामुळे असल्या गोष्टीकडं लक्ष द्यायला आम्हाला कुणालाही आता वेळ नाही। अण्णा बऱ्याच लोकांची नावं चर्चेत होती आणि तुमचं नाव पुढं आलेलं आहे, त्याबाबत काय सांगा? नाही, याच्यामध्ये शेवटी एकच नाव येत असतं, भाजप हा एकमेव पक्ष ज्याच्यामध्ये लोकशाही जिवंत आहे आणि ती लोकशाही आमच्याकडे जिवंत असल्यामुळेच अनेक इच्छुक होते आणि हे इथपर्यंतच असतं। ते शेवटी आम्ही सगळे एक येतो। जसं की आपण पाहू शकतो, अण्णांनी आत्ताच सांगितलं आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये लोकशाही जिवंत आहे, त्यामुळं आम्ही सगळेजण एकत्र आहोत। पुण्यातून मी शिवम देवकर, आपला आवाज न्यूज नेटवर्क, पुणे।